श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीनं भारतीय लोकशाही आणि समकालीन परिस्थिती या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. रोपाला पाणी घालून आणि शोध निबंधाच्या पुस्तिकांचं प्रकाशन करून या चर्चासत्राचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन सत्रात बोलताना डॉक्टर भालबा विभुते यांनी स्वातंत्र्याच्या 500 वर्षानंतरही भारताला संविधान देणाऱ्या आणि लोकशाही देणाऱ्या पंडित नेहरूंचा आशावाद अजून पूर्ण झालेला नाही असं सांगत संविधानातील प्रास्ताविकेतील तत्त्व पायदळी तुडवली जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. सर्वसमावेशक संविधान हे देशाचं मोठं बलस्थान आहे. त्यातीलच तत्वानुसार देश चालला पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. ज्येष्ठ साहित्यिक आणि व्यंगयात्रा राष्ट्रीय पत्रिकेचे संपादक प्रेम जन्मेजय, राणी चन्नम्मा विश्वविद्यालयातील प्रोफेसर डॉक्टर विजयकुमार पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रोफेसर आणि साहित्यिक डॉक्टर अर्जुन चव्हाण, डॉक्टर नजीम शेख, डॉक्टर वर्षा सहदेव, शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RK शाने दिवाण यांनी भारतीय लोकशाही आणि सद्यकालीन परिस्थिती या विषयावर आपली मतं मांडली. या चर्चासत्राच्या समन्वयक आणि हिंदी विभागाच्या प्रमुख डॉक्टर सरोज पाटील, डॉक्टर सारिका कांबळे, डॉक्टर अक्षय भोसले, डॉक्टर RD मांडणीकर यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटकातील अनेक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.